वाशिममधल्या आसेगाव पोलीस ठाण्यातल्या उपनिरीक्षक तुकाराम ढोके यांनी खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या जावई सचिनची हत्या केली होती। या प्रकरणी वारंवार मागणी करूनही कारवाईला पोलीस निरीक्षक प्रथमेश अत्राम यांनी टाळाटाळ केलेली होती। टाळाटाळ केल्याचा आरोप केला जातोय आणि त्याचाच निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 6 महिन्यांपासून अत्राम यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येते। चंद्रपूरमध्ये भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आलेल्या आहेत। भूमिपुत्रांनी आवाज उठवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं या संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। या आंदोलनात शिक्षक, प्राध्यापक आणि डॉक्टरांसह इंजिनियर्सही सामील झालेले होते। दरम्यान कमाल जमीन धारणा कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जालन्यात राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटनेनं धरणं आंदोलन केलं। जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी पदाला वर्ग 2 चा दर्जा देण्यात यावा, तसंच कृषी विस्तार अधिकाऱ्याला पंचायत अधिकाऱ्याप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे अधिकारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत। बजाज ऑटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। कामगारांना 28,000ची वेतनवाढ करून द्यावी अशी प्रमुख मागणी त्यांची होती। या चर्चेदरम्यान ती कमी करून 14,000 करण्यात आली। मात्र कंपनी 10,500 वरच अडून बसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। दुष्काळाच्या तीव्र झळांनी कोरड्या पडलेल्या नांदगाव तालुक्याला यंदा पावसानं चांगलाच दिलासा दिलाय। गेल्या 2 दिवसांपासून परिसरात जोरदार परतीचा पाऊस सुरू आहे। तालुक्यातले अनेक लघु प्रकल्प तसंच मोठी धरणं भरून वाहत आहेत। तालुक्यातील नाग्या साक्या धरण हे तब्बल 7 वर्षांनंतर पूर्णपणे भरलंय आणि ओसंडून वाहत आहे। पाच दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे परभणीतल्या मुळी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। धरणाला बसवलेल्या 20 पैकी 16 दरवाजे खराब असून 2 दरवाजे तुटून गेले, त्यामुळे साठलेलं पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे। याबाबत प्रशासनाला कळवूनही कारवाई होत नसल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात अज्ञातांकडून पिकं कापून फेकण्याचं सत्र सुरू आहे। तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचं 4 एकरवरचं केळीचं पीक कापून फेकण्यात आलंय। अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या कृत्यानं शेतकरी विजय पाटील यांचं लाखोंचं नुकसान झालंय। गेल्या महिन्याभरात अशा प्रकारची ही 3री घटना आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। गोंदियाचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अभिमन्यू काळे यांची वर्णी लागलेली आहे। 1 ऑक्टोबरपासून काळे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारलाय। डासमुक्त गाव करणारे सीईओ अशी काळे यांची ओळख आहे। गोंदियातील आरोग्याच्या सुविधा लक्षात घेता गोंदिया जिल्हाही डासमुक्त करण्याचा काळे यांनी संकल्प घेतल्याचं बोललं जात आहे। शिर्डीतल्या अकोले तालुक्यातील उंचखडकमधल्या वेदांत देशमुख हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, तसंच निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। याच मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून उंचखडक गावात उपोषण करण्यात येत आहे। या उपोषणकर्त्यांपैकी 4घांनी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। यात वेदांतच्या आईचाही समावेश आहे। गडचिरोलीतल्या चामोर्शीच्या एका दुर्गा उत्सव मंडळाने अनोखं आवाहन केलंय। पूजेच्या साहित्यासोबतच शैक्षणिक साहित्य, कपडे आणि औषधं देण्याचं आवाहन या मंडळाकडून करण्यात आलंय। त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या दुर्गा मंडळाला शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू दिलेल्या आहेत। जळगावचे भाजप आमदार हरिभाऊ जावळे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून परिसरातल्या गुणवंत मुलींचा सत्कार केलाय। बेटी बचाओ बेटी पढाओ ही काळाची गरज असून मुलींच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे असं सांगत जावळे यांनी कन्यापूजन केलं। वाढदिवसानिमित्त हारतुळ्यांचा खर्च करण्याऐवजी शहीदांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे।
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपुरातल्या रुक्मिणी मातेला आकर्षक असा मारवाडी पोशाख आणि दागिन्यांचा साज चढवण्यात आला। नवरात्रीत सलग 15 दिवस रुक्मिणी मातेची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते। तिला विविध अलंकारांनी सजवण्यात येतं। या अमूल्य हिरे, मोती, माणिक, पाचू यांनी मढवलेल्या अलंकारांनी सजलेलं रुक्मिणीचं रूप पाहण्यासाठी भाविक या मंदिरात गर्दी करतात।